सातारा पोलीस हे चौकशीसाठी रामराजे निंबाळकर यांच्या घरी पोहोचलेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी आणि खंडणीचं हे प्रकरण होतं। बोलावून सुद्धा रामराजे हे चौकशीसाठी न आल्यामुळे आता पोलीसच त्यांच्या घरी पोहोचलेत। वडूजचे पोलीस आता रामराजे निंबाळकरांची चौकशी करतायत। जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचा संवाद झालेला होता असं बोललं जात आहे। गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना अटकही झाली होती। महिलेसह एकूण 3 जणांना एकूण या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक झालेली आहे। वडूज पोलिसांनी चौकशीसाठी एकूण 11 जणांना समन्स पाठवलेलं होतं आणि याच्यामध्येच रामराजे निंबाळकर यांचंही नाव होतं। मात्र रामराजे निंबाळकर हे हजर न झाल्यामुळे आता पोलीसच त्यांच्या घरी चौकशीसाठी गेले। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। मंदार, हे नेमकं प्रकरण काय आणि सध्याची परिस्थिती? खरं तर प्रकरण तर बऱ्यापैकी लोकांना ठाऊक आहे। आपण जर पुन्हा सांगायचं झालं तर जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे यांचा आरोप आहे की त्यांना एका महिलेने ब्लॅकमेल केलं आणि 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि आपली बदनामी करण्याचा ही महिला प्रयत्न करते आहे असा आरोप जयकुमार गोरेंचा आहे। तशी तक्रार आहे आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा लावून एका महिलेला अटक देखील केलेली आहे आणि या महिलेला 1 कोटी रुपयांच्या रोख रकमेसह पोलिसांनी पकडलेलं आहे असा पोलिसांचा दावा आहे। आता या महिलेकडे चौकशी केली असता या महिलेचे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे एका तिसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून संभाषण झाल्याचं, कॉल रेकॉर्डिंग जे आहेत ते, कॉन्व्हर्सेशन जे आहेत ते पोलिसांना आढळलेली आहेत असं पोलिसांचं सांगणं आहे। पोलिसांनी त्यामुळं या सगळ्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना काही दिवसांपूर्वी नोटीस बजावलेली होती। सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस स्टेशनला त्यांना हजर राहायचं होतं। मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी वकिलांमार्फत पोलिसांकडे त्यांचं म्हणणं मांडलं। मात्र त्यांच्याकडे चौकशी करायची आहे असं म्हणत वडूज पोलीस रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणमधल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर हे झालं या सगळ्या प्रकरणाची तांत्रिक बाजू। मात्र हा पूर्णपणे राजकीय विषय आहे, पूर्णपणे राजकीय संघर्ष आहे। एका बाजूला आहेत रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू आणि दुसऱ्या बाजूला आहेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे आणि हा जो संघर्ष आहे यांच्यामधला तो गेली अनेक वर्ष पाहायला मिळतो आहे। जयकुमार गोरे आधी काँग्रेसमध्ये होते, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर हे दोघेही भाजपमध्ये गेले। म्हणजे हे आधी मित्र पक्षामध्ये होते तरी देखील काँग्रेस आणि हे रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी, त्यावेळी यांचा संघर्ष होता। आता रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू अजित पवारांसोबत आहेत तरी देखील त्यांचा संघर्ष सुरू आहे। हा पूर्णपणे राजकीय विषय आहे। मात्र जयकुमार गोरे यांच्याकडून आरोप करण्यात आला आहे की एका महिलेच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांच्यावरती आरोप करण्यात आले, खंडणी मागण्यात आले आणि या पाठीमागे रामराजे नाईक निंबाळकर आहेत असं जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे वारंवार सातत्याने सांगत असतात, जाहीर सभांमधून सांगत असतात आणि त्याचाच परिपाक म्हणून आता सत्तेमध्ये आहेत जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पोलीस किती तातडीने कारवाई करतायत या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे। ती महिला अटक आहे, सातारा जिल्ह्यातील एक पत्रकार अटक आहे आणि आता रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी पोलीस पोहोचलेले आहेत चौकशीसाठी। पोलीस नक्की पुढे काय कारवाई करतात हे महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद मंदार सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।